यवतमाळमध्ये कॉटन मिल मालकांनी या वर्षात 35% उत्पन्न काढण्याचा निर्णय घेतलाय। गुजरातच्या व्यापाऱ्यांनी कमी दरात चायना येथून फायबरसह धागा विकत आणलाय, तर विदेशातून आणलेला माल हब करून ठेवण्यात आलाय। तर बाहेरचा धागा स्वस्त मिळत असल्याने आपल्याकडच्या कापसाला भाव नाहीये आणि याला सरकारचं आयात निर्यात धोरण कारणीभूत असल्याचा आरोप ठाकरे गटाचे माजी आमदार विश्वास नांदेकर यांनी केलाय। कॉटन मिल मालकांनी यावर्षी 35% उत्पादन करायचं आणि त्याच्यानंतर ते उत्पादन थांबवायचं असं कॉटन मिल मालकांनी मागे संप केला होता आणि ते त्यांनी धोरण ठरवलं आणि याला मुळात कारणीभूत आहे सरकारचं आयात आणि निर्यात धोरण। आज देशातल्या कापसाचं जे उत्पादन आहे ते अतिशय कमी असूनही जुना माल शिल्लक आहे आणि कॉटन मिल मालकाला पैशाची फार चणचण असल्यामुळे आणि हे बाहेरचा जो धागा मिळाला आहे तो स्वस्त दरात व्यापाऱ्यांना मिळाला आहे, त्याच्यामुळे कॉटन मिलवाल्याला देशातला कापूस परवडत नाही, त्याच्यामुळे कॉटनचे भाव हे काही आता वाढू शकत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।